मी नेहमीच तुमच्याशी बोलते, त्याच्यामुळे मी अमोलदादांना विनंती करीन की आज मी भाषण करणार नाही, परत प्रचाराला आपल्याला भेटावंच लागणार आहे, कारण फार काही दिवस राहिलेले नाही आहेत. आणि बारामतीकरांनी एक खरंच म्हणजे मीही स्वतः माझं दुःख अमोलदादांना, अमोलदादांचं दुःख मला, आम्ही समदुःखी होतो लोकसभेला, कारण सगळे ज्यांच्या मदतीने आम्ही दोघंही निवडून यायचो असा आमचा दोघांचा गैरसमज होता तो, की सगळे आमदार, सगळे पदाधिकारी, सगळे कारखाना, बँक, दूध संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, काय राहिलं का, सोसायटी काय राहिलं, बँक झाली ना, हा काय राहिलं, ग्रामपंचायत. अगो बाई मी असं नाही बोलत, ते म्हणतात मलिता गँग पण म्हणा, म्हटलं मी नाही पाहिजे, पण नगरपंचायत हे सगळे पदाधिकारी सगळे गेले होते. आणि मी आणि अमोलदादा रोज विचार करायचो एकामेकाकडे बघून, आता पुढे काय होणार, पुढे काय होणार. आम्हाला दोघांना तुमची ताकदच माहिती नव्हती. आमच्या दोघांच्या आत्ता ध्यानात आलंय की पक्षाची ताकद आम्ही दोघांना जी वाटत होती नव्हतीच. आमची पक्षाची ताकद तुम्ही सगळे आहात. आणि ज्या संघर्षाच्या काळात, म्हणजे आता मला 1 वर्षांनी असं वाटतं काय ते दिवस होते, उगाच आम्ही काळजी करत होतो दोघं, कारण का पक्ष नव्हता, चिन्ह नव्हतं, नेते नव्हते, काहीच नव्हते. आम्ही दोघं फकीर स्वतःला म्हणत होतो. आता आमच्या लक्षात आलं आम्ही बिलकुल फकीर नव्हते, कारण का मतदार राजा आमच्या बरोबर होता, बाकीचे सगळे दुसरीकडे. त्यामुळे अमोलदादांचं माझं भाग्य की तुम्ही सगळ्यांचे जे प्रेम, विश्वास आणि साथ आम्हाला दिली, आणि ही साथ ही विश्वासाच्या नात्याने आणि प्रेमाच्या नात्यानेच आपण पुढे करत राहू. आज इथे येताना खरं तर आपण त्या आपल्या नवीन टेंगुळ चौकातूनच आलो. मला तर इतकी भीती वाटत होती की म्हटलं तो कधी यायचा आणि कोणतरी धडकायचं आपल्यामध्ये, म्हणून मी जयंतरावांना सांगितलं. जयंतरावांना नाही माहिती आहे, पण जयंतराव अमोलदादांनी मी दुसऱ्याच रस्त्याने आणलं. म्हटलं ना तर तेवढ्यावरच व्हायचं की जयंतरावच्या गाडीवर धडकायचा कोणीतरी त्या आपल्या टेंगुळ चौकात, आणि आपली सगळी अडचण व्हायची आणि बारामतीची बदनामी व्हायची. त्याच्यामुळे मी दुसऱ्या रस्त्याने आज सगळं नियोजन करून जयंतरावांना, अमोलदादांना आणले. पण या सगळ्या गोष्टी होत आहेत ते दुर्दैव आहे, कारण का बारामती आपली आन बान आणि शान, आपली ओळख आहे. त्यामुळे ज्या काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी झाल्या असतील त्या आपण सगळे लक्षात, मी पण त्या डिझाईनमध्ये लक्ष घालते. ते डिझाईन सुधारण्यासाठी जो ट्रॅफिक एक्सपर्ट आहे, म्हणजे तुम्हाला आठवत असेल नवले लॉन्सला दर आठवड्याला तिथे कोणीतरी दगावायचा किंवा ॲक्सिडेंट व्हायचा. मी गडकरी साहेबांची आणि NGO आहे जो ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात, या 2 लोकांची मदत घेतली. आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नवले ब्रिजला आता ॲक्सिडेंट होत नाहीत. आणि हे सगळं, आणि चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. गडकरी साहेबांना मदत केली, मी त्यांचे नेहमी जाहीर आभार मानते. त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी जी मदत केली, तोच NGOला मी विनंती केली की आपला टेंगुळ चौकात काहीतरी मार्ग काढ रे बाबा, कारण का मला पण चालताना पण भीती वाटते जीव मुठीत घेऊन, आणि गाडी चालवताना पण माझा चालक गणेशला मी तिथे आलं की भिगवण चौक आला की मी आपलं एकदम लक्ष कुठे नसतं, माझं म्हणलं हळू 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 असं करत करत हळू 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 माझी गाडी पेन्सिल चौकात पोचते. म्हणजे माळेगावच्या गोविंद बागेतून बारामतीला एवढा वेळ लागत नाही, तेवढा भिगवण चौकातून पेन्सिल चौकात जायला लागतो, कारण जीव मुठीत घेऊन मी चालले असते, कारण का माझ्या भीतच 4 चाकीत बसते. पण माझ्यामुळे दुसऱ्याला कुणाला काही होऊ नये याची काळजी असते, कारण ॲक्सिडेंट्स वाढत चाललेले, आणि बारामती आणि पुण्यामध्ये क्राईमही वाढत चालला. त्यामुळे खूप पुढचे काही दिवस आपल्याला फक्त इलेक्शन तुतू नेमेवाला नाही, कोण कुणाला काय देत आहे आणि काय ह्याच्यात पडायचंच नाही आहे. आपल्याला चांगलं प्रशासन कसं महाराष्ट्रात देता येईल ह्याच्यासाठी आपल्याला हे सरकार बदलायचं. त्यामुळे बारामतीकरांचं हे दिल्लीमध्ये सरकार बदलण्यात खूप मोठं योगदान आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगते की लोकांना वाटलंच नव्हतं की बारामती कशी आहे. परवाच मला वाटतं एका पत्रकारांनी सांगितलं की बऱ्याच लोकांना बारामतीचं मतदान बघून आश्चर्य वाटलं. मी त्या पत्रकाराला सांगितलं की त्यांचेही बारामतीच्याबद्दल गैरसमज आणि माझेही, कारण का मी अंडर कॉन्फिडंट आणि ते ओव्हर कॉन्फिडंट. बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघ हा एकाच माणसाला कळतो, आणि त्या माणसाचं नाव शरद पवार. परत बाकीच्या गोष्टी कळत नाही. आणि ती नाती, ते काम, हे जे आदरणीय पवार साहेबांनी फक्त आणि तुमच्या प्रेमाचं आहे, त्याच्यात कुठली योजना नाही आणि काही नाही, ते फक्त प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे.
आणि आजच सकाळी कोणीतरी एका भाषणात सांगितलं की एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या, नाती अशी जोडत नाही. नाती 1500 रुपयांनी नाही जोडली जातो, नाती मनाने जोडली. मला विचाराल तर तो नात्याचा अपमान आहे. नाती दिल से होती. पैशाच्या नात्यांना व्यवहार म्हणतात. प्रेमाच्या जी नाती असतात त्याच्यात फक्त प्रेम असतं, त्याच्यात व्यवहार नसतं. त्याच्यामुळे त्यांना नातीच कळली नाही, त्याच्यामुळे काय अपेक्षा करणार आपण. त्यामुळे झालं गेलं गंगेला वाहिलं. सगळ्यांना शुभेच्छा, त्यांनाही शुभेच्छा. जिथे आता तिथे सुखाने नांदा, आम्हालाही नांदा. आज गंमत झाली, आज माझा फोनच हॅक झाला. फोन हॅक झाला म्हणजे दुसराच माणूस जयंतरावांशी गप्पा मारत होता माझ्या फोनवर. जयंतराव शेजारी बसले, जयंतराव मेसेज करतात, भलताच माणूस उत्तर देतोय. म्हटलं अरे बापरे, आता फोन पण हॅक झाला. आधी पक्ष गेला, चिन्ह गेला, आता फोन पण दुसरा चालवायला लागला. काय झालंय कळेना. पण बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा, पांडुरंगाने पक्षात नेला, चिन्ह त्याचं सगळं नियोजन केलं. पण आपल्या पत्रात काय पाडलं, तुतारी वाजवणारा माणूस. कारण का आता बघा ना, आता वेळ आपण इथे नाही बघत, वेळ आपण फोनमध्ये बघतो. फोनमध्ये सगळं कळायला लागलं, त्याच्यामुळे ह्याची गरजच नाही राहिली. आता बघा किती वाजले, बघ रे किती वाजले, रे फोन चेक कर रे, झालंय की नाही. तसं सगळंच फोनवर आपलं आयुष्य झालंय आता. त्याच्यामुळे त्या जुन्या काही गोष्टी आपल्याला सोडून द्यायला पाहिजे आणि नवीन गोष्टी आत्मसात करायला पाहिजे. आणि तुतारी न नवीन न जुनी, ती कन्सिस्टंट आहे. म्हणजे तुम्ही बघा लग्नामध्ये तुतारीच वाजते, त्यानंतर कुठलं नवीन कार्य सुरू, आपला मोबाईलचं शॉपिंग उडायला पण तुतारीच वाजते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. आणि ह्या तुतारीने 8 खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले दिल्लीला. आणि काय सांगायचं, मी जयंतरावांना काल सांगत होते, म्हटलं मी इतके वर्ष खासदार आहे, पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मारामाऱ्या चालल्या होत्या. तुम्ही मला कसल्या मारामाऱ्या, अरे मी बोलणार. मला इतका आनंद वाटला की किती चांगला आनंद आहे की आधी सगळे एकामेकाचा मान सन्मान देऊन, अरे तुम्ही बोला, तुम्ही पहिले परत आमचा पक्ष चालला होता. यावेळेस 8च्या 8 खासदार या सेशनमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने बोलले. निलेश लंके दुधावर बोलले, अतिशय म्हणजे त्या मंत्र्यांनी पण उत्तर दिलं. अमोल दादा तर सिनियरच आहेत, ते उत्तमच बोलतात. त्यानंतर आपले बीडचे खासदार, त्यांनी कांद्यावर, आणि बीडला आजपर्यंत कोणीही एअरपोर्ट मागितला नव्हता. बजरंग अप्पा हा पहिला खासदार आहे ज्यांनी बीडला एअरपोर्ट. विचार करा, म्हणजे ते आपले बाळ्या मामा, आपले भिवंडीचे, त्यांनी तर म्हणजे ते स्वतः ट्रॅफिकच हलवत होते. त्या दिवशी भिवंडीला 8 तास जॅम झालं होतं, कोणी गेला नाही. आपल्या पक्षाचा खासदार रस्त्यावर उतरून त्यांनी ट्रॅफिक लावला आणि तोच मुद्दा त्यांनी केंद्रात मांडला. भगरे सर, कांद्यावर कोणी बोलायला तयार नव्हतं. परवा कोणीतरी माफी मागितली असं कानावर आलं. माफी मागून कांद्याला बाबी म्हणजे तुमचीच सत्ता आणि तुम्हीच माफी मागायची. अरे माफी कशाला मागताय, त्याच्यापेक्षा निर्णय घ्या आणि पैसे द्या. माफी मागून काय आमच्या पदरात पैसे पडणार आहेत का? नाही ना प्रश्न सुटत कांद्याचा. मग कांद्याचा प्रश्न अमोलदादांनी गेले 1 वर्ष मागतोय. आणि भगरे सरांनी अतिशय उत्तम भाषण हे कांद्यावर केलं. आपले अमर काळे वर्ध्याचे, त्यांनी पण अतिशय उत्तम भाषण त्या सगळ्या विदर्भाची परिस्थिती, सोयाबीन किंवा संत्र्यावर काय प्रक्रिया झाली पाहिजे, कसे 2 पैसे तिथे त्या भागात मिळतील, असं प्रत्येक 8च्या 8 खासदारांनी अतिशय 7 म्हणायला पाहिजे, मी 8 कसं म्हणणार, 7 खासदारांनी अतिशय उत्तम भाषण तिथे केलं. आणि तुमची सगळ्यात मोठी ताकद मी सांगते, वक्फ बोर्डचं एक विधेयक सरकारने आणलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मागितली, म्हणजे दोन्ही राज्यसभा आणि लोकसभेचे एकत्र येऊन सगळ्या पक्षाच्या खासदारांनी तो निर्णय घ्यायचा. आणि ते आधीचं मोदी सरकार होतं, आत्ताचं NDA सरकार आहे. जेव्हा आपण मागणी केली, त्यांच्या 2 मित्र पक्षांनी पण मागणी केली की हो JPC करायची. म्हणजे मी जाहीरपणे बिहारचे नितीश कुमारांचे आभार मानते आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडूंचे आभार मानते की त्या दोघांचंही मत आपल्यासारखं होतं. मित्रपक्षातल्या एकाने मतच दिलं नाही, त्याच्यामुळे त्यांचं मत वक्फ बोर्डबद्दल काय हे आम्हाला पार्लमेंटमध्ये कळलंच नाही. आता कुठला पक्ष नाही बोलला आहे तुमचं तुम्ही माहिती काढ, पण एका पक्षाला मतच नाही हो असं. म्हणजे मी जेव्हा होते तिकडे तेव्हा एकच पक्ष बोलला नाही. मग ते वक्फ बोर्डच्या या निर्णय प्रक्रियेच्या बाजूनी आहेत का विरोध आहे हे आम्हाला कळलंच नाही. एवढे निवडून जातात तिथे मत नसायला पाहिजे.
त्यांचं मत बांगलादेशची मीटिंग झाली त्याला पण गैरहजर. बांगलादेश केवढा मोठा विषय आहे, म्हणजे आपले सगळे मित्र, म्हणजे नेपाळ अडचणीत आहे, पाकिस्तान अडचणीत आहे, बांगलादेश अडचणीत आहे. हे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका सगळे राज्य अडचणीत, देश अडचणीत असताना त्याचा इम्पॅक्ट आपल्या ॲग्रिकल्चर गुड्सवर होतो, एक्सपोर्ट्सवर होतो, सगळ्या गोष्टींवर होतो. एक्सपोर्ट्स म्हणजे इथून माल जो जातो, फरेरोचा असेल, पियाजोचा असेल, त्या सगळ्यावर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. केवढी महत्त्वाची मीटिंग, गैरहजर. मी बघितलं, म्हटलं महाराष्ट्रातून सगळे दिसते, म्हणजे दोन गोष्टींना आणि एक गोष्टींना दांडी मारतात. आता तो मी विषय काढत नाही, परत सगळे नाराज होतात माझ्यावर, ते GST बद्दल. पण ते आता मी बऱ्याच वेळा बोलले, सगळ्यांना कळले. दुर्दैव आहे, कारण का राजकारण फक्त तू मेमेसाठी नसतं. ते आम्ही निवडून कशासाठी जातो, त्या निर्णय प्रक्रियेत सहभागी घेण्यासाठी. आणि मला आनंद वाटतो की बांगलादेशचा इशू असू दे, वक्फ बोर्डचा इशू दे किंवा GST काउन्सिलचा इशू दे, या सगळ्यामध्ये परवा निर्मलाजींची माझं सविस्तर बोलणं झालं. आणि मी त्याला विनंती केली आहे की या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याचे ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यावरचा ॲग्रिकल्चरचा जो GST आहे तो शून्यावर त्यांनी आणला पाहिजे. आणि मी तुम्हाला शब्द देते की ऑक्टोबरमध्ये आपल्या विचाराचं सरकार येणार आहे. ते आल्यानंतर जो अर्थमंत्री होईल तो प्रत्येक GST काउन्सिलच्या मीटिंगला 100% जाईल. कारण का GST काउन्सिलच्या मीटिंगला जर तुम्ही गेला नाही तर तुम्हाला तिथे बोलायला दुसऱ्याला मिळत नाही, अधिकाऱ्याला बोलता येत नाही, फक्त मंत्र्यालाच बोलता येते. तेव्हा महाराष्ट्राच्या वतीने जेव्हा आम्ही मागण्या करतो, निर्मलाजी मला म्हणतात तुझ्या मंत्र्याला सांग. म्हणलं माझा मंत्री मीटिंगला येत नाही, त्याच्यात माझी काय चूक, त्याच्यात नुकसान महाराष्ट्राचं होता. खूप गंभीर विषय, मी टीका करत नाही, तुम्ही गैरसमज करू नका त्याचं, पण हे खूप गांभीर्याने घ्यायचे विषय असतात. तुम्ही जेव्हा निवडून जाता, जबाबदारीवर असता, आम्ही खासदार म्हणून जेव्हा जातो, खूप विश्वासाच्या नात्याने तुम्ही आम्हाला मतदान करता. तुमची अपेक्षा आहे की आपल्या खासदारांनी तिथे जाऊन काहीतरी बोलावं, काहीतरी राज्य आणि देशासाठी क्रांती घडवावी, नाही तर कशाला निवडून जायचं. त्यामुळे खूप हे विषय गंभीर आहेत. आणि पुढच्या काही दिवसामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि राज्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे. कारण का भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई आणि क्राईम हा प्रचंड या राज्यात वाढलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी एक पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र जे महाविकास आघाडीचं काम या 2.5 वर्षात आपण सगळ्यांनी कोविडमध्येही पाहिलं. या सगळ्या बदलासाठी आपल्याला सगळ्यांना तुमचे फक्त मी पुढचे 75 ते 90 दिवस मागतो. म्हणजे ऑक्टोबरमध्ये इलेक्शन लागलं तर 75 दिवस आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळीमध्ये लागलं तर 90 दिवस. फक्त पुढचे 75 ते 90 दिवस मी पण घरी जाणार नाही, ना बारामतीच्या, ना पुण्याच्या, ना मुंबईचा तर भुली जाओ. कारण का सगळा वेळ जयंतरावनी आम्हाला सांगितलं, आता तुम्ही सगळ्या खासदारांसाठी आम्ही कष्ट केले, आता तुम्हारी बारी आहे. त्याच्यामुळे अमोल दादा, आम्ही बॅग पॅक करून मुलांना, त्यांनी बायकोला, आम्ही नवऱ्याला टाटा करून आलो आहे. सांगणार तर दिवाळीनंतरच आम्ही दोघं घरी गेला. पण तुम्ही बघा, अमोलदादांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. परवा त्या क्रेनचा ॲक्सिडेंट झाला, मी त्यांना म्हणलं की अमोलदादा दौरा बदलूया, आधी तुम्ही बरे व्हा. ते म्हणले आधी लग्न कोंडाण्याचं, आधी इलेक्शन आणि त्यामुळे ते हातात स्लिंग घालून ते दुखतंय, ते हसतायत, त्याच्या मागे त्यांचा हात किती दुखतोय आणि किती औषधं घेतली आहेत हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी खरंच अमोलदादांचं मनापासून आभार मानते आणि कौतुक करते की एवढा हातात हा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला असला तरी ते स्लिंग घालून आज सगळीकडे दौरे करतायत. मध्येच जपतात हात, कारण का कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, मग तो हात जपत पण भाषणातली धार काही कमी होईना माणसाची. त्यामुळे ही जी जिद्द आहे, लढाईची सत्यमेव जयते, ही जी लढाई अमोलदादा करतायत ही खरंच आमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणाही आहे. त्यामुळे अमोलदादांना मी विनंती करेन की उशीर बराच झालेला आहे. आमचा प्रॉब्लेम काय झाला आहे, माईक सुरू झाला ना की ती घंटी वाजल्याशिवाय बंदच होत नाही. पण आज आपल्याला जयंतरावांचंही भाषण आणि मार्गदर्शन ऐकायचं आहे. तुम्ही दोघंही, मेहबूब, सुनील, आवर्जून आज बारामतीला आला. मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून इथे स्वागत करून अमोलदादांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.